मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी न्यू व्लॉग। तर आज आपण आलेलो आहोत इथे केरळ फेस्टिवलसाठी, जो 2025चा आहे। तर हा फेस्टिवल जो आहे तो 18, 19 आणि 20 या डेटमध्ये आहे। तर आज मी आलेलो आहे सॅटर्डेला 19 तारखेला। तुम्ही संडेला येऊ शकता। रात्री हा व्हिडिओ मी अपलोड करून टाकेल। सो आपण आता हा पूर्ण फेस्टिवल एक्सप्लोअर करूया। लेट्स गो। जस्ट आपण समोरून एंटर केलेल्या आहे गेटमधून आणि इथे आपल्याला अशा प्रकारची दुकानं बघायला मिळतात। ऑटोमोबाईलने सुद्धा इथे चांगल्याच प्रकारे भाग घेतलेला आहे। अशा प्रकारचे इथे स्कूटर्स दिसत आहेत। या बाजूला आपल्याला खुर्च्या बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या अँड डिफरंट टाईप्स ऑफ खुर्च्या आहेत। बस चांगले आहेत। आणि इथे सोलार पॅनलच्या बद्दल डिटेल्स देत आहेत। ठीक आहे। जस्ट इथे टाटा क्रोमाचा शॉप आहे। इथे देत आहेत इन्फॉर्मेशन अबाउट दिस वॅगनर, जी नवीन मॉडेल आहे वॅगनरची। ऑटोमोबाईल इथे बरेचसे आहेत अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळत आहे। शिवम ऑटो झोन बोईसर। इथे पण आपल्याला आणखी कार मिळत आहे महिंद्राची। एक महिंद्रा थार आहे आणि एक XUV 3X0 आहे आणि त्याच्या जस्ट समोर एक पंच टाटा अशी ही कार बघायला मिळते। सॉरी, ब्लॅकिश दिसत होती आताही, ही आहे। आणि इथे टाटा कर्व आहे जी आताच लॉन्च झालेली आहे, नवीन टाटा मोटर्स। हा फेस्टिवल जो आहे जो आपल्या इकडची कल्चर एक्सप्लेन करण्यासाठी, म्हणजे इकडचा जो कल्चर आहे तो आपल्याला सगळ्यांना दाखवला जातो। वर इकडे जो टुरिझम आहे तो वाढवण्यासाठी हा फेस्टिवल जो आहे तो ऑर्गनाईज केला जातो। क्रिएशन बघायला मिळतात। हाच मी जो आरशात दिसतोय आणि हँडमेक्स आहेत सगळे। हे आपले मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, सगळेच आहेत। हे सगळे या काकूंचे हँडक्राफ्ट्स आहेत।
तर मित्रांनो, डहाणू फेस्टिवलला ज्या काकांकडून मी परफ्यूम घेतला होता, अजूनही चालतो आहे तो, हेच ते काका आहेत ज्यांच्याकडून मी परफ्यूम घेतलेला होता. तर तुमच्याकडे यावेळेस काय नवीन आहेत? परफ्यूम्समध्ये आपण तुम्हाला तर माहिती आहे एलेक्स लक्झरी परफ्यूम आहेत EDP कॅटेगरीमध्ये. त्याच्यामध्ये सॉफ्टमध्ये आपल्याकडे अरमानी फ्रान्स एडिशन, देन ॲक्वॅटिक डेव्हिड ऑफ कूल वॉटर ओशियन, फ्रुटीमध्ये सिडक्टिव्ह, फुलांमध्ये ओएसिस, फ्रेशमध्ये बॉम्बशेल, स्पोर्टीमध्ये CR7, देन जॅगवार ग्रीन इंटरनॅशनल, SRK कॉम्बो, डिप्टिक आणि टनिल आयकॉन, इजिप्शियन वूड इत्याद, अमेरिकेचं राष्ट्रीय फुल लायलॅक, इटालियन कॉर्पोरेट, ब्रूट आणि चार्ली हे ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं इको फ्रेंडली एअर फ्रेशनर, ज्याच्यामध्ये 15% कॉन्सन्ट्रेशन असतं आणि 4-5 तासापेक्षा जास्ती लॉंग लास्टिंग असतं. याच्यामध्ये आपल्याकडे ॲक्वॅटिक, फ्रुटी, लॅव्हेंडर, जॅस्मिन, रोज आणि सँडलवूड असे ऑप्शन आहेत. आणि हायब्रिड अत्तर आहे, त्याच्यामध्ये पण सॉफ्ट, मिडियम, स्ट्रॉंग हे सण हे तिन्ही ऑप्शन आहेत. तर हा त्यांचं पूर्ण कलेक्शन आहे. यानुसार असं हा पूर्ण ह्यांचं कलेक्शन आहे. तर ह्यांचं परफ्यूम जे आहे ते एकदम चांगले असतात, कारण मी अजूनही वापरतो आहे. मागच्या वर्षी घेतलेला होता, ते एकदम बेस्ट क्वालिटीचे यांचे परफ्यूम असतात. तुम्ही सुद्धा येऊन घेऊ शकता. तर ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे सायको लक्झरी परफ्यूम्स, 29 नंबर स्टॉल आहे. तुम्ही येऊन घेऊ शकता. ऑलवेज बी चॉईस दिस. इथे आपल्याला हे हँडक्राफ्ट बघायला मिळत आहेत. जस्ट ह्यात लॅम्प लावल्यावर आपल्याला एकदम क्लासिक लुक मिळतो, त्याप्रमाणेच आहे. आणि हँडक्राफ्ट त्यांचे डिटेल्स आहेत, ते नंबर. इथे हँडक्राफ्ट बनवत आहेत. मध्ये जे आहे ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने सुद्धा खूप छान भाग घेतलेला आहे. कारण आपण मागे बघू शकता कार्स नवीन प्रकारच्या आहेत, त्यासुद्धा ॲड झालेल्या आहेत. जर तुम्हाला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता. आणि हँडक्राफ्टसुद्धा खूप सुंदर आहेत. तुम्हाला मी जसे दाखवलेत, जे बांबूने बनवलेले होते लॅम्प, ओळखीचे आपले मिळालेले डहाणूचे परफ्यूमवाले, त्यांचं ते सुद्धा एक दुकान आहे. एक तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि इथे बरेच अशी दुकानं आहेत, पण खास करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने जास्त इकडे भाग घेतलेला आहे. तर मित्रांनो, पालघर एरियामधले जे काही फेस्टिवल असतील, यात्रा असतील किंवा काही गोष्टी नवीन असतील तर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आणखी डिटेल्ससाठी फॉलो नक्की करा इंस्टाग्रामवर. आय एम चेक इट्स मी, जस्ट फॉलो नाव. तर तुम्हाला या फेस्टिवलला येण्यासाठी आधी केळवा स्टेशनला यावं लागेल, जिथे मी आत्ता आहे तिकडे. तो पश्चिमी साईडचं गेट आहे, तिकडनं बाहेर पडल्यानंतर आपल्याला रिक्षा मिळतात. हा आहे स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर हा 2 आहे, तिकडे तो 1 आहे. तिकडनं बाहेर पडलो समोर का तिकडे आपल्याला रिक्षा दिसतात, तिकडनंच आपल्याला रिक्षा पकडून जायचं आहे फेस्टिवलला. सो 20 एप्रिल हा लास्ट डे आहे. सो तुम्ही येऊ शकता. ट्रेन पकडण्याच्या घाईमध्ये धावत आलो म्हणून व्हिडिओचा एंड थोडा घाईत झालेला आहे. बट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.